नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. उल्हासनगर येथे महिंद बुद्ध विहाराचे नूतनीकरण व सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्याने विहाराचे उद्घाटन दिनांक 1 मार्च रोजी करण्यात आले. यावेळी भिक्खू संघाचे पुष्पाने स्वागत करून आगमन झाले. भदंत डॉक्टर एन आनंद महाथेरो व भंते विनयबोधी महाथेरो यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीस पुष्पार्पण करण्यात आले. कॉन्सलेट जनरल श्रीलंका यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. आत्ताच निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक तसेच नगरसेविका यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीस पुष्पार्पण करण्यात आले. यानंतर सामूहिक बुद्धवंदना भदंत डॉक्टर एन आनंद महाथेरो यांनी उपस्थितांना दिली. त्यानंतर डॉक्टर एन आनंद महाथेरो यांनी प्रवचन दिले. ज्यांनी ज्यांनी विहाराला मदत केली त्यांचा विहाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. संघमित्रा वंदना संघाच्या वतीनेही सर्व उपस्थित महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. संघमित्रा वंदना संघ महिला शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आम्हाला बोलताना भदंत डॉक्टर एन आनंद महाथेरो यांनी सांगितले की महाबोधी महाविहार हे बुद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी आम्ही सरकारला करत आहोत. त्यासाठी आता आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे भंते आनंद एन महाथेरो म्हणाले. गेल्या कित्येक वर्षापासून आमचीच नाही तर सर्व जनतेची मागणी आहे की महाबोधी विहार हे बुद्धांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. सरकार हे द्यायला का उशीर करत आहे असा आम्हाला प्रश्न पडला आहे. आता हा लढा अधिक तीव्र करून महाबोधी महाविहाराचा प्रश्न लवकरात लवकर निकाली लावा अशी आम्ही भिक्खू संघाच्या वतीने मागणी करत आहोत. तरी सरकारने याची गंभीर दखल घेऊन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आम्ही सरकारला परत करत आहोत असे भदंत डॉक्टर एन आनंद महाथेरो म्हणाले. यावेळेस महिंद बुद्ध विहाराचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे विहार धम्म चळवळीचे केंद्र बिंदू आहे. येथे बौद्धांचे प्रत्येक सण उत्सव संघमित्रा वंदना संघ साजरे करत असते. विशेष म्हणजे डॉक्टर एन आनंद महाथेरो यांच्या अधिपत्याखाली 24 तास भिक्खू संघ उपलब्ध असतो. ज्या विहारात भिक्खू असतात त्या ठिकाणी उपासकांची नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. म्हणून प्रत्येक विहारात भिक्खू राहण्याची व्यवस्था तेथील कमिटीने करावी अशी सूचना भिक्खू संघाच्या वतीने करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. नवबुद्धाय, जय भीम. महामहिंद इंटरनॅशनल धम्म सोसायटीच्या या संघमित्र वंदना संघाच्या मार्फत त्यांच्या म्हणजे महान दानाने हे महिंद विहाराचे आपले भव्य दिव्य विहाराचे नूतनीकरण झाले. आता या नूतनीकरण कार्यक्रमासाठी श्रीलंका चे आपले राजदूत म्हणजे कॉन्सल जनरल मुंबईमध्ये राहणारे ते दोन्ही ते मॅडम इथे आले. त्यांच्या हाताने हे उद्घाटन झाले. हे बुद्ध विहार आता या विहारामध्ये भिक्खू संघ वास्तव्य करतात. आता जिथे जिथे विहारमध्ये भिक्खू संघ आहे म्हणजे ते विहार टिकणार आहे. नसेल तर नंतर कोणी म्हणेल हे विहार तुमचा नाही आहे आमचा म्हणून कोणी जे बौद्ध नसणारे लोक हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. जे जग प्रसिद्ध ते बुद्ध गया ज्या ठिकाणी बुद्धाने बुद्धत्व प्राप्त केले अशा महान ठिकाणी ते बुद्धांचे आहे बौद्धांचे आहे दुसऱ्यांचे नाही. परंतु ते दुसरे मतवाले ते लोक असं जाऊन बसले आणि त्यांचे कधी कधी यज्ञ होम वगैरे करतात. फार निंदनीय आहे आणि सर्व जगातील बौद्ध असं आवाहन करत आहे लवकरात लवकर बुद्ध गया बौद्धांच्या हातात द्या. आणि ते आतापर्यंत या सरकारने अजून ते कार्य केले नाही. आम्ही या सरकारला निवेदन करतो अखिल भारतीय भिक्खू संघ आणि त्याचप्रमाणे जागतिक भिक्खू संघाच्या वतीने मी असं जाहीर निवेदन करतो लवकरात लवकर बुद्ध गया आमच्या ताब्यात द्या बौद्धांच्या ताब्यात द्या असू द्या
आणि सर्वांचे मंगल व्हावे, कल्याण व्हावे असे सदिच्छा प्रकट करतो. चिन्ह आहे हे इथे आहे ना, इकडे तिकडे ते चिन्ह लावलेलं आहे. हे संस्थेचा लोगो, हे लोगो आहे सोसायटीचा त्याच्यामध्ये. म्हणून आता जास्त हे निश्चित नाही. जसं सांगितल्याप्रमाणे इथे वन डे शिबिर महिन्यातून एक आठवडा कोणत्या तरी संडे घेऊन आपण आयोजन करायचे. वन डे शिबिर त्याच्यात आहे. आणि पौर्णिमेला सुद्धा. आणि आपण याप्रमाणे एक दिलाने, एक मनाने, आणि इथे आल्यानंतर आम्ही ते जळगावला पण सांगितलं, देव जसं चप्पल काढतो ना, चप्पल ते काढतो, बाहेर काढतो. आम्ही सांगितलं जसं तुम्ही तुमचे चप्पल काढलेले आहे बाहेर, आणखीन एक काढून द्या. काय? अहंकार. अहंकार बिलकुल तिथे सोडायचं. चप्पलात बरोबर तुमचे काही अहंकार असेल तर मनामध्ये बिलकुल सोडायचं. अहंकार आले तुम्ही काम नाही करू शकणार. द्वेष आले तुम्ही काम करू शकता. आणि बुद्धाने काय शिकवले? जीवन जगण्याची कला, आर्ट ऑफ लिव्हिंग, जगायची कशी. बरेच काही तुम्ही शिका, परंतु जीवन जगण्याची कला नाही शिकले ना, तुम्ही काही शिकले नाही या जगामध्ये. जसं तुम्ही आहे त्याप्रमाणे पशु प्राणी पण आहे ना, कुत्रे मांजर, त्यांची पण भाषा आहे. ते पण खातात पितात, सर्व काय करतात. आणि त्यांच्या आणि आमच्या काय काहीतरी विशेष पाहिजे ना. ते संस्कृत श्लोक आहे. काय श्लोक आहे? आहार निद्रा भय मैथुनांच सामान्य मेहता पशु नराणाम एवं नराणाम मतिभू प्रकाराम. त्याप्रमाणे आपला जे जीवन आहे, तुम्ही आम्ही पशु प्राणी आहे. तुम्ही असं म्हणेल तुम्ही कपडे घालतात तर म्हणून तुम्ही माणूस आहात. आणि तुमचे कपडे ते गाढवाला सुद्धा आम्ही घालू शकतो. गाढवाला कुत्र्याला सुद्धा पॅन्ट शर्ट किंवा ह्याचं घालवलं काही फरक नाही. भाषा दुसरं पण नाही, काही फरक आहे. ते आहे माणुसकी. म्हणून मना उच्चते ती मनुष्य, तुम्ही माणूस आहात. म्हणून माणूस कोण आहे, कशी आहे, काय गुणवत्ता आहे, काय आयडेंटिटी आहे तुम्ही माणूस म्हणून. म्हणून जे बुद्धाने सांगितल्याप्रमाणे जगले, मग तुम्हाला माणसाचे पदवी मिळणार आहे. म्हणून जास्त काही न बोलता हे प्रवचन समजायचं. सर्व प्रकारचे पाप आपण समाप्त करूया. द्वेष समाप्त करूया, अहंकार समाप्त करूया. ते आपले जीवन सर्वांची सुख म्हणजे मंगल मैत्री करा. तुम्ही मंगल मैत्री केलं तर तुम्हाला एक फार मोठी शक्ती निर्माण होणार आहे. मी अनुभवलेला आहे. जसं सांगितलं ना, मी जिंकलो कशाने? मंगल मैत्रीने. बुद्धाने कसे जिंकले? नालागिरी हत्ते, अंगुली माल, देवदत्त, हे सर्वांचे जीत प्राप्त केलं आहे भगवान बुद्ध. कशाने? तलवार घेऊन नाही, मंगल मैत्री करा. त्याच्यावर विश्वास ठेवा. निश्चितच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जसं पाहिजे संकल्पना, तुमच्या प्रगती आणि संपूर्ण जीवन मंगल होईल. 100% 100% तुमचे जीवन मंगल होणार. सर्वांचे जीवन आपले मंगल व्हावे. भवतु सर्वमंगल, भवतु सर्वमंगल, भवतु सर्व. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.